तर तिकडे सांगलीच्या भिलवडी परिसरात सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसलाय. वादळी पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा कोलमडलेल्या आहेत. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते. काल गुरुवारी दुपारी 1:30-2 वाजता जो अवकाळीचा पाऊस पडला, गारपीट झाली, वादळ झालं, त्यात माझा माल चालूच होता. पण असाच पाऊस चाललेला, अचानक वीज आणि वारा एकदम चालू झाला आणि एकदम गारपीट चालू झाली. त्यात माल चालू होता, पण एक 2 एकराचा प्लॉट होता. एक माझं 20 ते 25 लाख रुपये या गारपिटीमुळे नुकसान झालेलं आहे. पुन्हा नुकसान भरून निघण्यासारखं नुकसान झालेलं आहे. मीच नाही, फक्त शासनाने यात जरा काहीतरी मदत करावी. असल्या लहरी वातावरणामुळे बरेच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे.